शहाद्यात रेखा इंडियन गॅस एजन्सीची ग्राहकांना तासनतास प्रतीक्षा। शहादा शहरातील रेखा इंडियन गॅस एजन्सीच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। एजन्सीचे कार्यालय वेळेवर उघडले जात नसल्यामुळे ग्राहकांना 2-2 तास प्रतीक्षा करावी लागत आहे। गॅस सिलेंडर बुकिंग करून 1 महिना उलटूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत। एजन्सीच्या कार्यालयाबाहेर लावलेल्या सूचनेनुसार एका दिवसात केवळ 20 सिलेंडरच्या पावत्या दिल्या जात असल्याने अनेक ग्राहकांना रिकाम्या हातांनी परत जावे लागत आहे। याशिवाय ई-केवायसीसाठी संबंधित कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने नागरिकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असतानाही एजन्सीकडून योग्य माहिती दिली जात नाही। विशेषतः गोदामात उपलब्ध असलेल्या गॅस स्टॉकबाबत कोणतीही पारदर्शकता नसल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे। या सर्व प्रकारामुळे स्थानिक नागरिकांचा संताप अनावर झाला असून संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन एजन्सीच्या कामकाजाची चौकशी करावी व नागरिकांना सुरळीत सेवा मिळावी अशी मागणी जोर धरत आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। ऑफिस बंद होण्याचा टायमिंग यांच्या 12 वाजेचे आहे। ऑफिस कंप्लीट 11 वाजून 50 मिनिटांनी बंद झालेलं होतं यांचे ऑफिस। आणि ऐका तुम्ही, आम्ही हे लोक उभे आहेत, ठीक आहे। 1 वाजेपासून आम्ही या रांगेमध्ये उभे आहोत। आम्हाला सिलेंडर आणि आता येऊन राहिले, आता 3, 3:30, 4 वाजून गेलेले आहेत। तर या लोकांनी म्हणजे किती लोकांची गैरसोय होत आहे, या लोकांनी आता निर्णय घ्यायला पाहिजे। यांचे एकही फोन चालू नाही साहेब, एकही फोन चालू नाही यांच्या। अजून पण आहे बघा, म्हणजे काही बोला। आम्हाला तर 1 वर्षापासून बाटला भेटत नाहीये। नंबर लावला, हो, केवायसी करायला आलो होतो मी पण ते बाटला वाटणारा गोरू आहे, त्याला दोन किती फोन करावे तो येतच नाही। आणि असं सांगतो की हा बाटला तर बाबा गॅस याच्यामध्ये देतो म्हणे, आपल्या ब्लॅकमध्ये म्हणे। बुक कशासाठी दिलेलं आहे तर? आम्ही मीरानगर, ती घोडा पाडलता रोडवर राहतात सर। काही वेळा त्या गुरुला फोन करून थकून जातात, तर गुरु काही येत नाही सर। आणि आता पण आम्ही बिगर बाटल्याने जाय चुल्यावर घालून राहिले आम्ही। मध्ये मेसेज आलेला आहे डिलिव्हरी, पण अजून आला नाही। किती दिवस झाले? असं 17 तारखेला बुकिंग केली, 24 तासात येईल असं सांगितलं, पण 24 तास आला नाही। तो मेसेज पण 24 तासाच्या खाली आश्वासन देतात, पण डिलिव्हरी भेटली नाही। आज 3 तारीख इथे आलो आम्ही, हे पण जागेवर भेटत नाही टायमावर, हे पण भेटत नाही। फोन लावून फोन पण उचलत नाही। अहो साहेब, फोन लावायचं, फोन पण उचलत नाही, खाली आश्वासन देतात, हा येईल बाटला। तो उभे आहेत आम्ही, यांचे फोन लावतोय, फोन पण लागत नाहीये। मी बस स्टँड वरनं पायी आली भर उन्हामध्ये। हे सांगता आम्हाला तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू नका, इथं येऊन पावत्या घ्या। खेड्यावरच्या लोकांनी 4-4 वेळेस भाडे खर्चून यायचे इथं। साधारण लोकांनी किती वेळेस भाडं खर्चून इथं यायचं सर? इथं आलो तर आम्ही काम सोडून आलो, 2-2, 3-3 तास इथं बसायचं। मग आम्हाला काम आहेत, पोट भरायचे का इथंच बसायचं आम्ही? साधारण लोकांनी 2 नंबर मध्ये गॅस कुठून घ्यायचा? यांना 2 नंबर मध्ये द्यायला निघताय गॅस, आणि साधारण लोकांची बुकिंग राहिली त्यांना गॅस द्यायला नाहीये। मग हा कुठला व्यवहार आहे यांचा वाला? जे ते बोलतोय आम्ही। या दादांनी आता बघा 15 दिवसापासून बुकिंग केलेलं आहे, पैसे पण दिलेले आहेत, तरी सुद्धा यांना गॅस पण नाही आणि त्यांचे पैसे पण रिटर्न नाही। मग याच्यावर उत्तर काय असेल यांचं? तुम्ही सांगा आम्हाला। ऑफिस किती तास बंद होता? आता आम्ही 1 वाजेपासून बंद बसलेलो इथं, आज 2:15 झाले। हो, मग आता तुम्ही बघून घ्या किती वेळ झालेला आहे। हो, फोन लावलाय, बंद येत आहे फोन। जो कस्टमर येतोय तो फोन लावतोय, प्रत्येक जण सांगतोय बंद येतोय। मग ते काय करतील बिचारे? आता ज्याला समजेल तो फोन लावेल, ज्याला नाही समजणार तो व्यक्ती कुठून फोन लावेल? मी BLO म्हणून निवडणूक अधिकारी गावातील व्यक्ती म्हणून काम करत आहे। तर या मी आमच्या घरातल्या गॅस बुकिंग पहिल्यांदा मी
9 मार्चला केला. 9 मार्चला बुकिंग केल्यानंतर मला वाटलं की परिस्थिती जी जागतिक परिस्थिती त्यानुसार उशिरा येईल, त्यामुळे मी नंतर काही कॉन्टॅक्ट केला नाही. नंतर मला 17 मार्चचा मेसेज आला की DSCचा मेसेज आला, त्याच्यामध्ये सांगितलं की 2-3 दिवसांनी भेटेल. मी 22 तारखेला पुन्हा इथं आलो आणि आल्यानंतर विचारलं की माझा गॅस कधी पुरवता येईल, ते म्हणजे 2-3 दिवसात येईल. आज तो पुन्हा इथं आल्यानंतर आता 1 एप्रिलचा मेसेज आला आणि 1 एप्रिलच्या मेसेज मध्ये त्याने सांगितलं की तुम्हाला 2-3 दिवसात भेटेल. आणि आज 2 एप्रिल आहे, तर पुन्हा आलो मी इथं, तर इथं सांगतात की 20 लोकांना पावत्या भेटेल. पण 20 लोक कोणते आहेत? लोक इथं सकाळपासून एवढी मोठी गर्दी आहे, त्यांच्यापैकी कोणाला भेटणार आणि किती लोकांना त्यांनी इनवॉइस दिला असेल हे महत्वाचं आहे. आणि मी आज BLO म्हणून काम करत असताना सकाळपासून गावात फिरतोय SIRच्या कामासंदर्भात. तर अडचण मला अशी होती की उद्यापासून माझ्या घरात जर चूल पेटली नाही तर मला अन्न म्हणजे मिळणं कठीण आहे. तर मी आज सकाळपासून एवढी जी गर्दी आहे की सकाळ कोणत्या लोकांना भेटणार आहे. आणि 12 वाजता 12 ते 2 बंद होती, तर आज 3 वाजता ती सध्या उघडली गेली आणि खूप लोकांना फोन केल्यानंतर इथं लोक आले. तर या संदर्भात अपेक्षित न्याय लोकांना मिळाला पाहिजे. आणि मी पण एक BLO म्हणून काम करत असताना तर मला पण तिथे गावात पण काम करणं गरजेचं आहे.